पिकल्या सेंद खडपण गेले पैसे आम्हा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाने ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली आठव गेले भाव झाला स्वयंमेव पांडुरंग काम क्रोध लोभ निमाने ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली तुका म्हणी भाग्य आणावे म्हणजे संसारी जन्मी जीवाची लागी काम क्रोध लोभ निमाने ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली विठाला लोकाभिराम रणरंगधीर राजीवनेत्रमृगोशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपी सतिलोक उजागर रामदूत अतुलित बलराम जय पुत्र पवन सुतनाम पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन
मस्तकही पायावरी यावर करी संतांच्या प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंदे महाराष्ट्र भूषण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा स्थितीवर प्रकरणामधला परमार्थ केल्यावर आम्हाला काय मिळालं, आम्ही कोणत्या उंचीला गेलो आणि ही उंची प्राप्त होणं म्हणजेच मानवी जीवनाचं इति कर्तव्य कसं आहे आणि हेच भाग्य सगळ्यांनी जीवनात प्राप्त करून घ्यावं अशी अपेक्षा करणारा अभंग आहे. विठाला अभंगावरती विस्तारानं चिंतन करण्यापूर्वी परिवार द्यायचा तो असा, भगवान रामचंद्र तथा भक्त शिरोमणी हनुमानजी दोघांचाही जन्मोत्सव अर्थात रामनवमी ते हनुमान जन्मोत्सव असा आपला परंपरेने चालत आलेला भव्य आणि दिव्य सोहळ्याअंतर्गत आजची द्वादशीची ही कीर्तन सेवा. उपस्थित सर्व माता भगिनी, तरुण बांधव, ज्येष्ठ मंडळी, आपल्या कृष्णानगर परिसरातील चिंचवड भागातील सगळी भाविक मंडळी, आपल्या संस्थेचं सर्व विश्वस्त मंडळ, अध्यक्ष हनुमंतरावजी म्हेत्रे, सचिव आप्पासाहेब सायकर आणि त्यांचे सर्व सहकारी, दोनही तरुण तडफदार मृदंगाचार्य, आमचे सनत कुमार आहेत, उमाकांत महाराज आहेत, आमचे जीवलग मित्र आणि अनेक वर्षाची आमची ज्यांची मैत्री अबाधित आहे असे संगीत अलंकार संगीत रत्न रामहरी महाराज पाचपते गुरुजी आहेत, आमचे कोकाटे महाराज आहेत, पांडुरंग महाराज, हनुमंत महाराज, सगळे महाराज आहेत. संस्थेतले आमच्या बालगोपाळ विद्यार्थी आहेत. मंडप बंदिस्त आहे तरीही तुम्ही चांगला प्रयत्न करताय आणि चांगला म्हणण्यापेक्षा 99% चांगला आहे. टेन्शन घेऊ नका, हे बंदिस्त आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनं आणखी चांगलं करत राहा. बंदिस्त याच्यामध्ये साऊंड सिस्टीम देणं कठीण काम आहे, पण त्यांनी हे शोधनुष्य पेलवलंय म्हणून त्यांना धन्यवाद. आमचे हार्मोनियम वादक आताच भेट झाली, 31 तारखेला भेटलो धाराशिव जिल्ह्यामध्ये. तुम्ही लवकर भेट झाली. तुम्ही सर्व भाविक मंडळी, प्रत्येक गोष्टीला नशीब आहे. भाग्योदय प्रत्येक गोष्टीचा ठरलेला आहे. चेतन वस्तू असो, जड वस्तू असो, तिचा भाग्योदय असतो. आता काही लोक नशीब मानत नाही, त्यांचा प्रयत्नावर विश्वास आहे. हे 2 वाद आहेत, अनादिकालापासून चालू आहेत. एक प्रयत्नवाद आणि दुसरा प्रारब्धवाद. दोन्ही गोष्टी आहेत का? प्रयत्न केल्याशिवाय प्रारब्ध अनुकूल होत नाही आणि प्रारब्ध अनुकूल झाल्याशिवाय प्रयत्न फळाला येत नाही. दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या. प्रयत्नवादी माणसालाच प्रारब्ध साथ देतं आणि प्रारब्धावर विसंबून राहून काम करत राहिल्यावर एक ना एक दिवस प्रयत्न तुम्हाला यश मिळवून देतो. प्रयत्न अधिक प्रारब्ध बरोबर यश असं समीकरण. आमच्या मराठवाड्यात म्हण आहे पहा, दे रे हरी, इकडे आहे का? असं होत नसतं. पलंगावर आणून द्यायला हरी काय मोकळा नाही. तुम्ही काहीतरी हातपाय हलवले पाहिजे, खटाटोप केली पाहिजे. एक आमच्या गुरुजी कविता म्हणायची, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता ते लगी गळत नसतं, पण तेवढा प्रयत्न करायला अडचण नाही. विठाला वारकरी संप्रदायावर काही आक्षेप घेतले लोकांनी. केलेले अनंते या प्रमाणाच्या आधारानं काही बुद्धिवादी लोक आमच्यावर हल्ला करतात. बुद्धिजीवी म्हणालो नाही बरं मी, बुद्धिवादी म्हणालो. बुद्धिजीवी वेगळे आणि बुद्धिवादी वेगळे. जे बुद्धी शास्त्र अध्ययनासाठी वापरतात त्यांना बुद्धिजीवी म्हणायचं, ज्यांना बुद्धी आहे का असा वाद आहे त्यांना बुद्धिवादी म्हणायचं. ज्यांच्या बुद्धी असण्याबद्दलच वाद आहे येतात भांडायला. तुमच्या संतांनी समाज निष्क्रिय बनवला, काहीच वैसोनी करा न लगती सायास, सायास करायची गरज नाही, सुखे येतो घरा, या प्रमाणांवर त्यांचा आक्षेप आहे. निष्क्रिय बनवला समाज.
आम्ही सांगतो ही प्रमाणे जशी आमच्या संतांनी लिहिली तशी प्रयत्नाचं महत्व सांगणारी अभंग सुद्धा आमच्या संतांनी लिहिली. असाध्य साध्य करिता कारण अभ्यास याला प्रयत्न म्हणायचा. तुकारामच्या मुखातलं प्रमाण हरण करून घेतलं म्हणून त्यांना राम हरी म्हणायचं. ते राम हरी आहे. आज वाक्याच्या मुखातलं हिसकावून घेतलं पाहिजे गायकांना, नाही तर वाक्ता पुढचं म्हणून घेतो हरिणी न जन्म नरकाची पैदाना, मग गायक जागा होते यमाचा पाहुणा असं नाही. वक्ता म्हणून गेल्यावर काय म्हणतात, वक्त्याच्या मुखात येणार आहे त्याच्या आधी आता टपकन उचललं पाहिजे. टाळ्या वाजवा ना. बोले मुळे गेली खडकाची अंग अभ्यासाचे चांगलं कार्य. तुम्ही वडा पिंपळाची झाडं पाहता खडकात घुसलेली, प्रयत्न हा आमच्या संतांनी सांगितलं. माऊलीने ज्ञानेश्वरीत काय प्रमाणे गोव्या लिहिल्यात, विषकी आहारी पडे समुद्री पाय वाट जोडे एकी बाप ब्रह्म धोकडे अभ्यासे केले. अभ्यासाचे बडे एकावती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केले एक. काय महाराज, मी आता एक वेगळा अभ्यास करतोय, म्हणजे अभ्यास पहिल्यापासूनच करतो पण सध्या जरा वेगळा करतो. मी गाथा ज्ञानेश्वरी आणि भागवत तिन्ही समोर ठेवतो. ज्ञानेश्वरीच्या ओवीच्या अर्थाचं प्रमाण गाथे कुठं आले, मग ती ओवी आणि ते प्रमाण आणि त्याच्या सारखी भागवतात ओवी कुठं आली ती ओवी, असं तिन्हीचं मी कलेक्शन करतोय. लवकरच ग्रंथ काढायच्या विचारात आहे. त्याचं बरोबर आता ही ओवी सांगितली, विषकी आहारी पडे. तुकोबारायचं अगदी असंच प्रमाण, दोरी चिरा कापे पडिला काचनी अभ्यासे सेवनी विष पडे. विषकी आहारी पडे अभ्यासे सेवनी विष पडे. जुन्या काळातल्या महिलांना हा लवकर दृष्टांत कळेल आणि त्यातले त्या चिंचोडमध्ये न राहणाऱ्यांना लवकर कळेल. म्हणजे ज्यांचं तरुण पण खेडेगावात गेले, आमच्या आजीबाईंना सगळ्या कळेल पदर घेतलेल्या जेवढ्या आहेत तेवढ्या. म्हणजे पदर न घेणाऱ्यांबद्दल माझी तक्रार आहे असं नाही, पण जुन्या आजी घेतात म्हणून कौतुक वाटतं तुमचं. तुम्ही तुमच्याबद्दल काही तक्रार नाही, सगळ्या आईसारख्या आहात आम्हाला. पण ह्या जुन्या आजींना लवकर कळेल. जुन्या काळात पाणी विहिरीवरून आणल्या जायचं. हे पाणी वर काढायचं त्याला काय म्हणतात म्हणायचं, रहाट म्हणा, पोहरा म्हणा, आणि त्या ओढण्याच्या प्रक्रियेला काय म्हणायचं, शेंदणे. हा पाणी शेंदायचं, बरोबर आहे. आता हे सगळं सांगावं लागतं यांना, तरुण मुलींना तर कळायचंच नाही. काही दिवसांनी गाई म्हशीचे चित्र काढावे लागतील आणि सांगावं लागेल दिस इज खाऊ, दॅट इज बफेलो. कारण यांना माहीतच नाही. ते आता मुंबईत पोरांना विचारा, बाळ दूध कुठून येतं, दूध कोण देतं, तो म्हणतो दूधवाला भैया देतो. त्याला दूध गाय देते माहीतच नाही. आता हे गाई म्हशी चित्रात दाखवावं लागतील. आड असायचा, तो आडाला तो चरखा असायचा आणि त्या चरख्यावर दोर लावून खाली गागर पोहरा सोडल्या जायचा, पाणी ओढल्या जायचं. मग 4च चरखा असायचे, महिला 10-5 असायच्या. मग काहींना चरखा मिळायचा नाही, मग त्या मावल्या दगडावरच दोरी ठेवायच्या, दोरीमध्ये सोडायच्या, पोहरा असा दोरीवरूनच ओढायचा. एकाच जागेवर दोरी ठेवून सारखं पाणी ओढल्यामुळे कालांतराने त्या दगडाला खाच पडलेली असायची, खड्डा पडलेला असायचा. याचा अर्थ वारंवार एकाच जागेवर दोरीनं जरी दगडाला घासलं तर तो दगड सुद्धा कापल्या जातो. अभ्यास म्हणजे सातत्याचा हा परिणाम आहे. प्रत्येक गोष्ट पुन्हा पुन्हा केली पाहिजे, रिपीट अगेन किंवा ट्राय अगेन बट क्राय अगेन. आरडाओरडा नाही करायचा. नाही पहिल्या प्रयत्नात यशस्वी झालं, दुसऱ्या होईल, दुसऱ्या नाही झालं, तिसऱ्या होईल.
हे दोघं मृदंग वाजवतात. ज्या दिवशी यांनी शिकायला लागले त्याच दिवशी कीर्तनात वाजवायला आले का? हो, सुरुवातीला थाप टाकायला शिकवले असेल, ती करंगडी जरा इकडं तिकडं होत असेल, बोट टाकत असतील, एखादा रट्टा पडत असेल, काही काहीला तर ह्या 3 बोटाला रबर लावावं लागतं मला. हे फाकवू नको बोट, असे मिळलेले असू दे, असं रबर लावून मग असे थाप टाकून मग थाप टाकता तिकडनं गज शिकवावं लागत असेल आणि मग दोन्ही एकत्र करून धार शिकवावं आहे. आता टप्प्याटप्प्याने बनले नाही, काही एका दिवसात बनले का? वाजवत वाजवत कधी कधी मग द्रुत लयीमधल्या चाली वाजवल्या, हळूहळू मध्य लयीपर्यंत गेले आणि मग एकदा तयारी झाल्यावर गुरुजीला म्हणले आता म्हणा विलंब. आज आई म्हणा 2.5 मात्र्यातली म्हणा, नाही तर 4.5 मात्र्यातली म्हणा, आता आम्ही तयार झालो. सातत्य, कुठल्याही गोष्टीत सातत्य महत्वाचं आहे. सातत्य असेल तर विष तुम्हाला पचवता येतं. अभ्यासे सेवनी विषपते. माऊली म्हणतात विष ही आहारी पडेल. बघा, विष पचवता येईल का नाही? येतं. उद्यापासून सुरू करा चमचा जाऊ. थोडस गांभीर्यानं ऐका. सिगारेट ओढणारी माणसं नाही येत का आपल्याला? सिगारेट काय? विष, पॉयझन आहे ते. त्याच्यावर स्पष्ट लिहिलं आहे, सिगारेट स्मोकिंग इज इंजॉयनेस टू हेल्थ. धूम्रपान आरोग्यास हानिकारक आहे. एवढं सांगितलं. तंबाखूच्या पाकिटावर तर चित्रच दिलंय ना, त्याने कॅन्सर होतो, कर्करोग होतो, खाऊ नका. माणसं खात नाही का? कीर्तनात बसून खातात. इथं नाही कोणी तसा दिसणार. तुमचं सोडा, आमची भजने खातात मला. खेड्यापाड्यामध्ये फार मजा असते. भजन्यांचं सोडा, बरेच महाराज पण आहेत, कीर्तन संपल्यावरच ते काहीतरी शोधून ठेवतात आणि बरोबर सापडतो त्यांना. मग प्रमाणानं मागतात त्याला, तू का म्हणे अर्जुना आता हे प्रमाण गातेत शोधू नका, ते तुका म्हणेच आहे, पण देहूच्या नाही, परडीच्या. अभ्यास असेल, सातत्य असेल तर हे मी प्रयत्नवादाची उदाहरणं गाते ज्ञानेश्वरीत आलेली सांगितली. टोकाचे प्रयत्न केले आणि यश नाहीच मिळालं तर तिथं प्रारब्ध मानायचं. भोगणे ते फळ प्रयत्न करायचे. प्रयत्न करूनही जर यश पदरात नाही पडलं तर तिथं म्हणायचं आपल्या नशिबात नव्हतं. जुनी लोक असंच म्हणतात, जाऊ द्या महाराज आपल्या नशिबात नव्हतं. पण कधी सगळे प्रयत्न झाल्यावर, आणि तुम्हाला सांगतो प्रयत्न सगळेच करतात, यश ज्याला मिळतं त्याचं भाग्य नशीब उदयाला आलं म्हणायचं. नशिबानं साथ दिली. नगरपालिका असेल, विधानसभा, लोकसभा असेल, अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतात. सगळेच विजयी होतात का? 15 असतील तरी गुलाल एकालाच. पण 14 जणांनी प्रयत्न केला नाही का? टोकाचा केला. मध्यरात्री बाटल्या पुरवल्या, लय मोठा प्रयत्न. ढाबेचे ढाबे बुक करून ठेवले, प्रयत्नच केला. 5,000 वितरित केलं अनुदान. मतदान करून अनुदान म्हणायचं त्याला. तरीही 14 पडले आणि 15वा लोक म्हणतात निवडून आलेला फारच चाप्टर होता.
पडलेले काही वेडे होते का? आणि वेड्यांना पक्ष तिकीट देईल का? आणि पडलेली चॅप्टरच होते, निवडून आलेलाही चॅप्टरच होता. फक्त निवडून आलेल्याच्या नशिबानं त्याला साथ दिली. प्रयत्न सगळ्यांचेच. एका वर्गात 100 विद्यार्थी आहेत, वर्षभर जीवाचं रान करून रात्र जागून अभ्यास करतात, तरीही 100 पैकी 100 मार्क घेणारा त्यातला एखादा असतो. कोणी 90 घेईल, कोणी 92, 95, 99 वाले 60 सापडतील आणि 100 मात्र एखादाच असेल. याला श्लोक पण सांगतो. भक्ती करायला काही एक जण प्रवृत्त झाला का? भगवान म्हटले मनुष्यानाम सहस्रेषु, हजारो लोक या प्रवाहात आले. आस्थेची या महापुरी, माऊली म्हणाले रिगताती कोटीवरी, परिप्राप्तीच्या पैल तरी विपाई चालो झाले आवश्यक तो शेवट एरवावी खंड, चालो जाणे वाट ऐसा विरळा. तिथे कठीण सुळावरील होळी विरळा, तो गडी निवडे शुभ. माऊलींचं जोडणीचं समीकरण जुळवणारी ओवी सांगतो तुम्हाला. नशीबही आणि प्रयत्नही कसा लागतो. माऊली म्हणतात भाग्याचे भडसे, उद्यमाचे मिसे, मग संपत्ती जात आपैसे घर रे. प्रामाणिक प्रयत्न असावे आणि त्याला नशिबानं साथ द्यावी, मग तो यशाच्या शिखरावर गेल्याशिवाय राहत. नशीब तर तुम्ही घेऊनच आहात, ललाटीचे लिहिले, फक्त त्याला बदलण्याची हिंमत आणि धमक अंगात ठेवायची. 2 गोष्टीनं नशीब बदलतं. एक संतांच्या कृपेनं, दुसरं देवाच्या कृपेनं. हरी कृपे त्याचा एका जनार्दनी भोग. प्रारब्धाचा भोग आहेच आहे, पण कृपा हरीची झाली तर त्याचा नाश झाला. आणि संतांच्या सहवासात प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही, आपणा सारखे करीती नाही कळले. बघा बाकी नशीब सगळे आले, तुमच्या कपाळावर बरंच काही लिहिलेलं असतं. तुमची टोपी जरा पुढे आली नाही तर सांगितलंच असतं. मला ज्याचे उघडे कपाळ दिसतात त्याचं बरोबर दिसतं. मी अभ्यास केलाय त्याचा. खोलातलं सांगत नाही, जनरल सांगतो, सगळ्यांना लागू होईल असं. ज्याच्या कपाळाला 5 पेक्षा जास्त आठ्या पडतात तो 90 पर्यंत जगतो. ज्याला 5च आठ्या पडतात तो 80, 4 आठ्यावाला 70, 3 आठ्यावाला 60, 2 आठ्यावाला 50, एकच आठी पडते तो 45 पर्यंत जातो. आठी नसलेल्यांनी गोळ्या व्यवस्थित घ्या. शुगर, बीपी चेक करत जा वेळच्या वेळेला. आणि रस्त्याने चालताना शक्यतो गडेने चालत जा. एखादं ट्रक जर आलं तर अंगावर तुमचा कार्यक्रम करून जाईल. कपाळात आहे, तुमच्या हातात आहे, त्याला हस्त सामुद्रिक म्हणतात. शिव सर्वोदय नावाचा एक गोड ग्रंथ आहे. तो गुरुच्या मुखातून श्रवण करून शिकला तर बरंचसं काही जीवनाचं तुम्हाला एक मार्गदर्शक तत्व त्यातून मिळतं. त्याच्यावर श्रद्धा पाहिजे. या हातामध्ये पुरुषांचा उजवा, महिलांचा डावा, बरंच काय आहे याच्यात. मधली रेष अशी सरळ जर आलेली असेल शेवटपर्यंत तर त्याला 90च्या पुढं आयुष्य मिळतं. बघून घ्या आपलं आपलं काय आहे. मधल्या बोटावर जर रेष गेलेली असेल तर पैसा, ज्याची थेट मधल्या बोटावर रेष आहे पैसेवाला. हे तर बघायलाच अडचण, पैशाचा विषय आहे. या 2 नंबरच्या बोटावर असेल तर ती विद्यारेषा, ती मुलांनी बघायला अडचण नाही.
हे बघा तुम्हाला दिसत असेल तर हे 2 नंबरचं बोट त्याच्यावर रेष गेलेली पाहिजे, माझी स्पष्ट दिसते, तुम्हाला लांबून दिसत असेल। याचा अर्थ आहे अभ्यासात प्रगती। एक पाठी बुद्धी असते अशा लोकांची, ओळी 2दा वाचली पाठ होणार, श्लोक 5 वेळा वाचला पाठ होणार, अभंग 2 वेळा वाचला पाठ होणार। माझं तसं आहे, भगवद्गीता मी फक्त 25 दिवसात 700 श्लोक पाठ केले। प्रारब्ध 1100चं पारितोषिक मला 2000ला मिळालं, इसवी सन 2000। 25 दिवसात गीता पाठ झाली माझ्या। एक विद्या रेषा आहे, इकडं संतती रेषा असते, ज्याची पहिली जाण त्याला पहिला मुलगा, दुसरी जाण असेल तर दुसरा मुलगा। आता ही रेषा आजोबा पण बघायला लागले, काय ज्यांची नुकतीच लग्न झाली आहेत किंवा ज्यांची होणार आहेत त्यांनी पाहणं संयुक्तिक आहे। आता आपला कार्यक्रम आटोपलाय, आपण काय पाहायचं, आपण आतुंड खाली घरामध्ये। एक म्हटलं मला छोट्या छोट्या 6 रेषा आहेत, म्हणजे काळजी करू नको, चांगले जावं मिळतील तुला 6। असा हात केला तर महिलांचं संपलं, पुरुषांचं असा हात केल्यावर इथं एक घडी पडते, ज्याला एकच घडी त्याला एकच बायको। जास्ती घड्यावाल्यांचं आपलं पाहून घ्या। महिला मंडळ शेवटचा विनोद केलाय बरं का, सिरियसली घेऊ नका, नाही तर घरी गेल्यावर नवऱ्याला म्हणाला असं का, सप्ताहायचं एकीकडे भांडण सुरू व्हायचं। विनोद केला शेवटचा विनोद होता, बाकी सगळं खरं होतं। शीतल वस्तूचं प्रारंभ सांगतो, उपमानाचे गोड प्रमाण सांगतो प्रारंभाबद्दल। व्यवसाय निमित्त हा प्रारब्धवाद सांगितला। प्रयत्नवादात नाथबाबांनी तर अशक्य कोटीतल्या गोष्टी सुद्धा शक्य होतील म्हणून सिक्के मारून ठेवले। चंद्रामृत सुखे सेवक, अशक्य कोटीतली गोष्ट प्रयत्नाने शक्य होईल। असता जाता रवी बाह्या हेळा सागर तरवेल, या अशक्य कोटीतल्या 3 गोष्टी सिद्ध झाल्यात, मी पटवून देतो तुम्हाला। चंद्रामृत सुखे, चंद्राचं अमृत प्राशन करता येतं। आपण कोजागिरी पौर्णिमेला मध्यरात्रीपर्यंत चंद्रप्रकाशात दूध तापायला का ठेवतो? त्या दिवशी चंद्र अमृत वर्षाव करत असतो। प्रयत्न आहे का नाही माणसाचा? त्याला भावनेची जोड दिली, प्रयत्न करत राहिलं तर ते अमृत पदरात पडेल। आस्ता जाता अडवी धरवेल, धरणारा बुवा एकच आहे का नाही? आस्ता जाता काय उगवता काय? उगवत्या सूर्याला गिळणारा बुवा इथंच उभा आहे आपल्या समोर। प्रयत्न असेल तर सूर्याला गिळता येईल, धरता येईल, आणि सागर तरुण जाणारे झाले नाहीत का? आताचे जलतरणपटू म्हणजे काय? तेच प्रयत्न आहे ना त्यांचा। सावरकरांनी खाली पोहून गेले, आताचे कित्येक जलतरणपटू 400 मीटर 800 मीटर 1000 मीटर 2000 4000 मीटर पर्यंत बटरफ्लाय म्हणतात त्याला, ते पाण्याच्या आतूनच पोहत पोहत पलीकडे जायचं। असे आजही जलतरणपटू आहेत। प्रयत्नाच्या जोरावर त्यांनी सागर सुद्धा उल्लंघन करण्याची शक्ती निर्माण केली। म्हणून प्रयत्न प्रारब्ध दोन्ही महत्त्वाचे आहे। शीतल वस्तूला जसं प्रारब्ध भाग्योदय आहे तसं जड वस्तूला सुद्धा आहे। उदाहरण आले गाथेमध्ये, उदाहरण सांगून प्रमाण देतो तुम्हाला। कृष्णानगर सारखा परिसर
विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती बसवाव्यात असं चर्चेतून पुढे आलं. छोटस मंदिर बांधलं गेलं, सभामंडपही झाला. मूर्त्या आणायच्या कुठून म्हणजे पंढरीला जाऊ. पंढरीला गेले, एका मूर्तिकाराकडे गेले. एक काळा अखंड पाषाण पडला होता 10 फुटाचा. कार्यकर्त्यांना तो आवडला. 2 गाड्या भरून कार्यकर्ते गेलेले, एक 35च्या आतले तरुण आणि दुसरे 60च्या वरचे ज्येष्ठ नागरिक. पाहायला तो 10 फुटाचा दगड आवडला. म्हणले हा दगड आम्ही विकतच घेतो, काय अडचण नाही. म्हटले 20,000 रुपये द्या. 20,000ला तो दगड खरेदी केला. आम्हाला 2 मूर्त्या बनवून द्या म्हणाले गावकरी. याच्या एक विठ्ठलाची, एक रखुमाईची. 25,000 मजुरी ठरली. 15 दिवसांनी मूर्त्यांचे फोटो व्हॉट्सअपवर आले. कार्यकर्त्यांना आवडले. पुन्हा 2 गाड्या भरून कार्यकर्ते गेले. मूर्त्या पाहिल्या, मनात भरल्या. उरलेली रक्कम जमा केली आणि मूर्त्या गाडीत पॅक करून ठेवायच्या ठरल्या. मूर्त्या ठेवणार एवढ्यात एक ज्येष्ठ नागरिक पुढे आले. थांबा, मूर्तीची उंची मोजा जा. विठ्ठल मोजला 4 फूट, रखुमाई मोजली 4.25 फूट. तो म्हणाला 4.25 आणि 4 8.5. घडवताना 1.5 फूट दगड इकडं तिकडं गेला समजू आपण खरेदी केलेल्या दगडातला 2 फूट दगड शिल्लक आहे. तरुण कार्यकर्ते म्हणले ह्याच्यासाठी ह्याला नको म्हणत होतो सोबत. कधी दगडावर डोकं आपटून घ्यायचंय का, दगड डोक्यात घालून घ्यायचा. म्हातारा म्हणलं तसं नाही. आपण खरेदी केला 2,000 रुपये फुटाप्रमाणे. 2 फूट म्हणजे 4,000 रुपयाचा दगड आहे तो. 4,000 काय उगाच सोडायचं का? लोकांचे गोळा केलेले पैसे हिशोबाला चोख असलं पाहिजे. आपल्याला काय डोक्यावर न्यायचा का? गाडीत ठेवून नेऊ. पोरं म्हणले म्हातारा ऐकणार नाही, ठेवा ते गाडीत, त्याच्या सीट खाली ठेवा म्हटले. दगड गाडीत ठेवला. गाडीत दगड घेऊन आले. 3 दिवसाचा मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा सुंदर पार पडला. फरशी बसवायचं काम नेमकं आदल्या दिवशी पूर्ण झालं होतं. पण फरशी बसवताना जुळवत ते फरशीवाले आले. 1-2 फुटाची जागा शिल्लक राहिली, फरशा संपून गेल्या. आणि ती जागा नेमकी चौकटीच्या जवळ राहिली शिल्लक. तिथं राहिला खड्डा. दिवसभर लोक चौकटीला जाऊन धडकायचे. त्या खड्ड्यात पाय अडकायचा, धोतरात पाय, खड्ड्यात पाय पडायचे. त्या कारागिराला सगळे रागवू लागले. मूर्ख कुठला काम नीट करत नाही. खड्डा ठेवला तो ठेवला, नेमका प्रवेशाच्या जागेवर ठेवला. तो म्हणाला वेळ माझी चूक नाही, तुमचे दगड संपले. आता 2 फुटाची फरशी आणून द्या, 15 मिनिटात फिट करून देतो. तो म्हातारा तेवढ्यात आला. काळजी करू नका म्हणला. आणलाय 2 फुटाचा. आणला तो दगड. बरोबर त्या जागेवर बसून 15 मिनिटात फिट झाला. मग पोरं म्हणू लागले बरं झालं म्हाताऱ्याला नेलं होतं. जे तेव्हा म्हणत होते उगाच आणलं ते आता म्हणाले बरं झालं नेलं होतं. झाला तो फरशीला दगड बसला. मूर्त्या सिंहासनावर बसल्या. कार्यक्रम संपला. आता दुसऱ्या दिवशी काय झालं बघा. मंदिरात येणारा प्रत्येक माणूस, मुळात दगड होता 1, तुकडे झाले 3, 2 तुकडे सिंहासनावर मूर्ती म्हणून बसले आणि 1 तुकडा चौकटीजवळ पायरी म्हणून बसला. दुसऱ्या दिवशीपासून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे एका दगडाच्या डोक्यावर पाय पडू लागले आणि दुसऱ्या दगडांच्या पायावर डोकं पडू लागलं. याला तुकड्या तुकड्याचं नशीब म्हणतात. पूजा एकावर Fire.
देव पाषाण पाये पूजा एका वरी पाय ठेवी. एकच दगड तुकडा जर बदलला तर नशीब बदलतो. हे मृदंगाचं लाकूड आहे पहा, हे 2.5 फुटाचं 2 फुटाचं लाकूड. त्याला अजून कोरल्या गेलं, इकडून 6ची पुडी झाली, तिकडून 8 8.5 9चं धूम झालं, तिकडून पान बसवलं, इकडून पुडी बसवली, शाई भरली, वादी लावली, हलकेच हातोडीने हाणलं की बरोबर स्वरात लागला. थोडीशी मापात कणिक लावली आणि कीर्तनात ब्रह्मरस निर्माण करायचं काम ते करू लागलं. आता ऐका, ज्या झाडातून हे लाकूड आपल्याकडे आलं त्या झाडाला एवढंच लाकूड असेल का? त्याचे इतर तुकडे कुठे आहेत? काही तुकडे स्वयंपाक करायला गेले, त्यांना सोडवण्यात घालूनच बुंदी काढल्या जाणार आहे. काही तुकडे थेट शेडमध्ये गेले आणि माळकर यांची सुद्धा नाही, निव्वळ दारुड्यांची मडी त्यांच्या नशिबाला आली. काही तुकडे काटक्या कुटक्या झाले, ते महिला मंडळीकडे गेल्या. सगळा स्वयंपाक जरी गॅसवर करत असल्या तरी ह्या पाणी लाकडावरच तापवतात आणि ते तुकडे तिकडे जातात. एकच लाकूड आहे, त्याचे अनेक तुकडे अनेक ठिकाणी वाया गेले आणि एकमेव हा तुकडा कीर्तनात ब्रह्मरस निर्माण करायला आला. लाकडाला सुद्धा नशीब. आता परमार्थिक साधनेचा भाग्योदय सांगायचा. भक्तीचा भाग्योदय आहे, कर्माचा भाग्योदय आहे, ज्ञानाचा भाग्योदय आहे, वैराग्याचा भाग्योदय आहे आणि योग साधनेचा सुद्धा भाग्योदय आहे. विठाला नुसतं कर्म करणं वेगळं आणि कर्माचा भाग्योदय होणं वेगळं. आपण कर्म करत जातोय, भाग्योदय झालाच होईलच असं नाही. ऐका, कर्म करायचंच आहे, कर्म कोणाला सुटणार नाही. अवश्य भावी भावांना प्रतिकारो भवे देते नल राम युधिष्ठिराच्या दृष्टांतानं पंचदशी विद्यारण्यांनी सांगितलंय. तुम्ही टाकू म्हटलं तरी कर्म टाकता येणार नाही. त्या श्लोकाचा अनुवाद माऊलींनी केलाय. माऊलींची ओवी संग जो प्रकृतीचा तव त्यागून घडे कर्माचा आईस्याही करू म्हणते तयाचा आग्रह शिकोरे. तुम्ही कर्म करू म्हटलं होणार आहे, कर्म नाही करू म्हटलं होणार आहे. प्रपंचातही कर्म करायचे, परमार्थातही कर्म करायचे. करायचं कसं तेवढं सांगतो, एक 5 मिनिटं घेतो. बघा, प्रपंच इतका सुंदर आहे, फक्त करता आला पाहिजे. संसार सुद्धा गोड आहे, फक्त तो करता आला पाहिजे. आजी संसार आमचे संत तिथवर गेले, अवघाची संसार सुखाचं खरे. तिथवर आमचे संत गेले. जाता येतं, फक्त प्रवास कसा करता आला पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे, जगता आलं पाहिजे. आयुष्य संपवणारी माणसं मला आवडत नाहीत. माणसं ते ढेकड आहे, ज्यांच्या डोक्यात आत्महत्येचे विचार खेळतात, मी त्यांचं तोंड सुद्धा बघायचं टाळतो. म्हणायचं अरे ईश्वराने एवढं सुंदर आयुष्य दिलं आणि सगळ्याच गोष्टी तुम्हाला अनुकूलच असतील हे डोक्यातलं काढा. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जगता आलं पाहिजे. कधीतरी चिमणा चिमणीचं जीवन बघत जमा. उन्हाळाभर काटक्या कुटक्या गोळा करून खोपा तयार करतात आणि पहिलाच मृग नक्षत्राचा पाऊस असा येतो, गारा काय, मुसळधार पाऊस काय, पहिल्या पावसात घरटं वाहून जातं. रात्रभर पावसात भिजलेली चिमणी, सकाळी पाऊस उघडतो, सूर्योदय होतो, चिमणा खाली मान घालून बसलेला असतो. चिमणी सांगते नको राजा चिंता करू, अरे तू आणि मी जिवंत आहे, मग काळजी करतो कशाला. आज नव्यानं काड्या गोळा करू आणि संध्याकाळपर्यंत दुसरं घरटं उभं करू. संकट कोणाला येत नाही. मला जगता आलं पाहिजे. एका मित्राचं घर जळालं माझ्या, त्याला भेटायला गेलो, इतका फ्रेश मूड मध्ये होता तो. मी म्हणलं तुझं अख्खं घर जळालंय तरी तू आनंदात आहे. इतकं सुंदर वाक्य बोलला तो. तो म्हणला महाराज घर को आग लगी, मेरे घर को आग लगी बचा ही क्या, मेरे घर को आग लगी बचा ही क्या है, अरे जब मुझे कुछ नहीं हुआ तो जला ही क्या है. मला काही नाही झालं तर जळालंच काय. म्हटलं
आम्ही हे सगळं नव्यानं उभा करू शकतो. आणि तुम्हाला सांगू, शून्यातून विश्व निर्माण करणं काय असतं तुकोबारायांना आणि छत्रपती शिवरायांना विचार. त्यांच्या एवढी संकट तर आपल्याला नाही ना म्हणत. पुरंदरचा तह शिवाजीराजांनी केला तेव्हा 23 किल्ले मुघलाला द्यावे लागले. संभाजीराजांच्या पदरात फक्त 6,000ची मनसबदारी शिल्लक होती. 6 वर्षाच्या शंभूराजांना 6,000ची मनसबदारी औरंगजेबानं दिली होती. बाकी सगळं स्वराज्य त्याच्या घशात गेलं होतं. याला म्हणायचं शून्य होणं. पुरंदरच्या तहात शिवाजी महाराज शून्य झाले होते. त्या शून्यातून विश्व निर्माण करणं काय, इतिहास वाचा. एकदा रायगडावर जाऊन या म्हणजे इतिहास कळेल. शून्य झालेल्या शिवाजीराजांनी तिथून प्रवास सुरू केला आणि 32 मन सोन्याच्या सिंहासनावर बसून स्वतःचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक करून घेतला. चुकल्या गर्विष्ठ मानाला म्हणून हे वाक्य खरंच आहे. जगावं तर शोभासारखं. तुकोबारायाचं 21 वर्षाच्या पूर्वीचं आयुष्य पहा. 21व्या वर्षी म्हणजे 1630ला महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला. दुष्काळात वाताहत झाले तुकोबारायचे. दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान, स्त्रिये अन्न करिता मिळ. बाजारामध्ये होलसेल मालाचं मोठं दुकान होतं तुकोबारायचं, बर्बाद झालं. तुकोबारायची 200 एकराची व्याज व्यवहारी होती वडिलांपासून. 200 एकराची गहाण खतक तुकोबारायकडे पडली होती लोकांची. आणि स्वतःच 200 एकर होतं. तुकोबाराय महाजन होते. महाजन म्हणजे आत्ताचा कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती. तेच पद आहे. बाजारावर नियंत्रण ठेवणे, व्यापाऱ्यांकडून कर गोळा करणे, सरकार दरबारी जमा करणे. व्यापारी आणि सरकार याच्यामधला दुवा म्हणजे बाजार समिती सभापती म्हणजे महाजन. ते पद तुकोबारायकडे परंपरेनं होतं. एवढं उद्ध्वस्त झालं 21व्या वर्षी. तुकोबाराय शून्यात गेले. आणि शून्यात गेलेल्या तुकोबारायांनी वयाच्या 42व्या वर्षी तो पराक्रम करून दाखवला. अनुरेवया तोकडा तुका आकाशा येऊता. आयुष्य सुंदर आहे, जगून दाखवायचं. कोण काय सांगता महाराज कधी लॉटरी लागलं. अरे दाढीवाले सीएम होते हे आदल्या रात्री त्यांना पण माहीत नव्हतं. दुसऱ्या दिवशी झाले. कोण कोणा कधी काय सांगता येत नाही. कधी काय लॉटरी कोणाला लागली. वाट पाहायची वेट अँड वॉच. एक दिवस तुमचा एक गोड वाक्य सांगता मला. कोणतीही गोष्ट एका दिवसात होत नाही. कोणतीही गोष्ट एका दिवसात होत नाही, पण एक दिवस झाल्याशिवाय राहत नाही. जीवनाचं गणित सोडवता आलं पाहिजे. गणित सोडवताना जीवन ही प्रश्नपत्रिका. त्या प्रश्नपत्रिकेतल्या प्रश्नाची उत्तर शोधता आले पाहिजे. पण शोधताना सगळेच प्रश्न सोडवत बसायचं नाही, हेही ध्यानात ठेवा. जीवनाच्या प्रश्नपत्रिकेतले सगळेच प्रश्न सोडवायचे नसतात. काही प्रश्न सोडून द्यायचे असतात. सोडून द्यायला पण शिकलं पाहिजे. मोबाईल आहे, मोबाईल याला व्हॉट्सअप नावाचा ॲप आहे. त्याच्यात डिलीट नावाचं एक ऑप्शन आहे. कशासाठी दिलं ते? कचरा जास्त झाला की डिलीट मारा, नाही तर हँग होईल ते डबड. मी त्या डबड्याचं सांगत नाही, ह्या डबड्याचं सांगतोय. या डबड्यात सुद्धा सगळा कचरा साठवून ठेवू नका. वर्ष 6 महिन्याने डिलीटचं बटन दाबून जा, म्हणजे याला साफ होईल. नवे भरायचं असेल तर जुनं डिलीट झालं पाहिजे. किती ध्यानात ठेवतात बायका? तो 5-5 वर्षाचं ध्यानात ठेवतात. 4 वर्षापूर्वी ती मला असं बोलली होती, आता बरी सापडली, उभी राहिली ना, तिचा तर काटाच काढतातच म्हणून. कुठे ध्यानात ठेवतात? सगळं द्या सोडून. जीवनाचा प्रश्न सोडवायचा तर सगळे सोडवायचा. प्रश्नपत्रिकेत लिहिलंय ना परीक्षेच्या खाली 7 प्रश्नापैकी कोणतेही 5 प्रश्न, याचा अर्थ 2 सोडून द्या. त्याच्या 5 आपण काय स्कॉलर विद्यार्थी नाही आहेत, हे निश्चित म्हणून वरले आहेत. ते स्कॉलर कोणाचे काम आहेत. आपण मिडल क्लास आहेत. आपल्याला जमतात ते सोडवायचे, बाकीचे सोडून द्यायचे. ऐकून ठेवा, 1.5 तासाच्या 80 मार्काच्या पेपरात जर 2 प्रश्न सोडून द्यायची सवलत आहे, तर 70 वर्ष 80 वर्षाच्या आयुष्यामध्ये
200 प्रश्न सोडून द्यायला काहीच हरकत नाही, सोडून द्यायला शिकायचं. कर्म करताना 2 गोष्टी, कर्तृत्वाचा मत धरायचा नाही आणि फलाची आसक्ती ठेवायची. कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. मी केलं म्हणायचं नाही, माझ्यामुळे झालं म्हणायचं नाही, आणि केलेल्या कर्माचं फळ मला मिळालंच पाहिजे या अपेक्षा धरून राहायचं नाही. विठाला सत्यवाधिकारी सत्यवादी करी संसार सकळ, पण कशाप्रमाणे? अनिक्त कमळ जन्मगमी व्यवहारी असे नवरत, जेवी जळापात्र पद्मपत्र. तो कर्मे करी सकळे, परी कर्मबंधा नातळे, जैसे न शिंपीचे जळी जळे पद्मपत्र. मिथ्या अहंकार धरायचा नाही. आपल्याला तो आहे, सगळ्यांनाच आहे. एखाद्याला म्हटलं देहूला सप्ताह 7 दिवस तुम्ही माझ्यासोबत पाहिजे, सगळं पिशवी भरा, बॅग भरा, चला बरं तिथं मुक्कामच करा. तो म्हणतो महाराज काय सहकार्य करायचं ते सांगा, मी घर सोडू शकत नाही. मी जर घर सोडलं तर मागे सगळा अंधार. आम्ही म्हणतो तू सोडून बघ, नुसतं उजेडच उजेड आहे. कुठल्या भ्रमात आहे महाराज? बऱ्याच मावल्यांची आमच्याकडे तक्रार आहे, महाराज एवढी पिढा 8 दिवस घेऊन जातो कुठेतरी, वैताग आणला वैताग. अरे घरचे त्रस्त होती, इतकंही त्रस्त करू नका त्यांना. 2 गोड वाक्य सांगतो. प्रपंच एवढा गोड करायचा की घरची माणसं आपल्यासाठी वेडी झाली पाहिजे, आणि परमार्थ एवढा सुंदर करायचा की जगाचा बाप आपल्यासाठी भारावून गेला पाहिजे. आपला दोन्हीकडे घोटाळा. आपण 4 दिवस जर कुठं बाहेर यात्रेला गेलो ना, घरच्या लोकांची वजन कमी झाली पाहिजे, अन्न गोड नाही लागलं पाहिजे, त्यांना चेहरे उतरले पाहिजे त्यांचे. होत का असं? वजन वाढायले त्यांचे. हा प्रयागला गेला की यांचं 2 किलोनी वाढलंच भाऊ. चंद्र तरी कलेने वाढतो, या किलोनी वाढतो. आपल्या वाचून त्यांचं मन रमलं नाही पाहिजे, इतका जीव आपल्याला गुंतावा. आणि परमार्थात आपल्या वाचून देवाला काही सुचलं नाही पाहिजे. वाट पाहे वा भेटीची, त्यांना असं वाट पाहिली पाहिजे. केविलवाण्यासुरात आपल्याला म्हटलं पाहिजे, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे भूज. इतका लाभ त्याला आपल्याला लागला पाहिजे. बघा असं होते. आपण भ्रमात आहे, माझ्या काही नाही. पोरांना तुम्ही सांगतात कधी डोळे उघडणार आहेत तुझे, कधी शहाणा होणार आहेस तू, कधी डोळे उघडणार आहेत तुझे. पोरगा मनातले मनात म्हणतो बाबा टेन्शन घेऊ नका, तुमचे बंद झाले की माझे उघडलेच. तुमचे बंद कधी होणार आहेत त्याचा विचार करा. दशक्रिया झाली, दशक्रियेच्या दिवशी बहिणीकडून सह्या घेतो पोरगा, हक्क सोड प्रमाणपत्रावर. आणि तुमचा 13वा जीव घालायच्या आदल्या दिवशी निबंधक कार्यालयात हजर झालेला असतो, वारसा हक्काचं प्रमाणपत्र घेऊन. कुठल्या भ्रमात आहे तुम्ही? मी आणि माझ्यामुळे या सोडून जन पळभर म्हणतील हाय हा, मी जाता मागे. राम रावण गेले, जग थांबलं नाही. कृष्णादिक गेले, जग थांबलं नाही. अनेक पंतप्रधान होऊन गेले, देश थांबला नाही. पहिल्या पंतप्रधानांच्या आजूबाजूच्या लोकांना वाटायचं जर्मनीहून कपडे इस्त्री करून येतात आपल्या साहेबांचे. एवढा हौसी माणूस गेल्यावर देशाचं काय होईल? त्यांच्या पोरीने देश चांगला चालवला, पाकिस्तानची जिरवली ना त्यांनी. मग लोक म्हणायचे एवढ्या डॅशिंग बाई गेल्यावर काय होईल? तंत्रज्ञान घेऊन त्यांचा पोरगा आला, त्यांनी 2-3 वर्ष देश चालवलं. लोक म्हणले आता ते स्फोटात गेले, देशाचं काय होईल? पुण्यवान महात्मा आला एक महाराज,
271 मतं होते तर राजीनामा दिला. लोक म्हणले एवढा चांगला माणूस गेल्यावर काय होईल. 14 वर्ष न बोलणारे पंतप्रधान आले, कधी तेच चालवलं. काहीला उद्या कळतं ते. उद्याचं कीर्तन सुरू झाल्यावर लक्षात येतं महाराज काल असं बोलले होते. मी काय कोणा पक्षाचा नाही, एक निरीक्षण. लोक म्हणले एवढे अर्थतज्ञ गेल्यावर काय होईल देशात. हे बोलणारे आले, हे बोलत नव्हते, राहत नाही. कामच चांगली झाली. 22 जानेवारी 2024 सुवर्ण अक्षराने लिहावा असा दिवस भारताच्या इतिहासामध्ये या पंतप्रधानांनी आणला. 5000 वर्षानंतर. आता रात्री 2 वाजता मतदान करून घेतलं. आपल्या लेकरा बाळांसाठी थोडे शिल्लक राहतील, काही ते घेतील, त्यांचे लेकर बाळ घेतील, काही टेन्शन घेऊ नका. एक पंतप्रधानाचं बरं, त्यांना कोणी नाही आहे मागं. मग लोक म्हणतात आता एवढा भला माणूस गेल्यावर काय होईल. टेन्शन नाही घ्यायचं. योगीजी काय करताय, तयारीच चालू आहे. प्रयागराज म्हणजे तयारीच होती. लोक म्हणतील योगीजी नंतर, तुम्ही टेन्शन कशाला घेताय, मी आहे. मी म्हणजे माझ्यासारखा कोणतरी तयारी करतच असेल तिथं जायचं. काही टेन्शन घ्यायचं नाही. आपण भ्रमात आहे. आपलं जीवन इतकं सुंदर करायचं आणि सुंदर जगायचं. हे लढा आपला. पुन्हा एक गोड वाक्य सांगतो, हे कर्म सांगतोय बरं मी, आणि त्याचा भाग्योदय मला सांगायचं आहे. असं गोड जीवन जगा. आपण जिथं जाऊ तिथं आपली वाट पाहणारी माणसं असली पाहिजे, आणि आपण जिथून निघून जाऊ तिथं आपली आठवण काढणारी माणसं असली पाहिजे. मन भरून आलं. मगाशी आलो, कोण कुठले बँडवाले होते आमच्या भागातले, त्याचं 2 दिवसापासून आपल्याकडे म्हणणं, ते तुकाराम महाराज आले की मला वाजवतच नाही. कधी भेट नाही, गाठ नाही, त्यांनी मला पाहिलं नाही, मी त्याला पाहिलं नाही, कधी समोरासमोर जय हरी सुद्धा नाही. पण त्याची हौस, आमचे महाराज येणार आहेत, मला त्यांना वाजवत नाही. बस तुमची वाट पाहणारे 4 माणसं तुम्ही उभे केले ना, तुमच्या जीवनात तुम्ही संसारात तरी यशस्वी झाला. तुम्ही निघून गेल्यावर तुमची आठवण 4 लोकांनी काढली. जाऊ तिथं वाट पाहणारे असावे, आणि निघून जाऊ तिथं आठवण काढणारे असावे. कर्तृत्वाचा मत नाही धरायचा, आणि केलेल्या कर्माच्या फळाची अपेक्षा नाही धरायची. याला माऊली म्हणतात कर्मसाम्य दशा, आणि तो तुमच्या कर्माचा भाग्य होईल. कर्मसाम्य दशा जेथ होय विरेशा, तै श्री गुरु आपैसा भेटतील, याला कर्माचं भाग्य असं म्हणतात. ज्ञानाचा भाग्य होय हरिपाठात सांगितलं. मोक्ष रेखे आला भाग्य मोक्ष देखील आला. ज्ञान सगळेच कमावतात, ज्ञानी सगळेच असतात, पण सगळेच ज्ञानी मोक्षापर्यंत जात नाही. मोक्ष रेखे आला, मोक्षाची रेषा ओलांडली. हे बरोबर आहे, खरंच आहे. रावण ज्ञानी होता हे खरं आहे. ज्ञानी सुद्धा रावण असू शकतो हेही खरं आहे. हे कळलं तर बघा आता. रावण ज्ञानी होता हे खरं आहे, पण ज्ञानी सुद्धा रावण असू शकतो हेही खरं आहे. सगळेच ज्ञानी मोक्षापर्यंत जातील असं नाही.
बरेच ज्ञानी रावण सुद्धा होतील विठाला. सगळे संत कीर्तनकार असतात, सगळे संत कीर्तनकार असतात, पण प्रत्येक कीर्तनकार संतच. काही इथं गोड बोलतात पण बाहेर गेल्यावर शिव्या सुद्धा देतात विठाला. आणि म्हातारी माणसं सुद्धा आता मोबाईल वापरत असल्यामुळं मी सांगायची गरज नाही, सगळ्याच्या कानापर्यंत आले. सगळेच कीर्तनकार तिथं जातील असं नाही, सगळेच ज्ञानी तिथं जातील असं नाही. मोक्षाची रेषा ज्यांनी ओलांडली ते ज्ञानी ज्ञानाच्या भाग्योदयापर्यंत गेले. चला मला कारण भक्तीचं भाग्य सांगायचं. भक्ती सगळेच करतात. आपण माऊली बोलले ना, ऐशेनी हा सकळ जगडंबरून निखेळू श्रद्धेचाची केवळ उतर असते. देखा वंशदात सकळ स्वभावतात भजनशील. कोण भक्ती करत नाही मंडपात बसलेले सांगा बरोबर. भक्ती म्हणून तर अशा गरमीतही आपण कीर्तनाला येतो. भक्ती आहे म्हणून 2-5 रुपयाची वर्गणीची पावती फाडतो. भक्ती आहे म्हणूनच हा कीर्तन महोत्सव घडवून आणतो. सगळेच भक्ती करतात, पण सगळ्यांच्याच भक्तीचा भाग्योदय होईल असं नाही. काहीचा एका जन्मात होतो, काहीचा 2 जन्मात, काहीला अनंत जन्म लागतात. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवानाम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभ. मला गुरुजीकडून एक घ्यायचे म्हणून नाही बोलतो, पण नामदेवराजी तर म्हटले आम्ही आज देवाच्या एवढ्या जवळ आहे म्हणजे काय एका जन्माचं पुण्य का? जन्मो जन्मी साधनेचा भाग्योदय होईल त्या दिवशी भक्ती थांबली, तिथून करत राहायचं. आपण करतो, सगळेच करतात, पण आपला घोटाळा भाग्योदय का होत नाही कारण सांगतो. महिला मंडळ देवाला तुम्ही प्रत्येक सणाला पुरणपोळ्या करता घरी. पुरणपोळ्या केल्यावर आपल्या मारुतीला एक मोठी पोळी पाठवता. आपला इथं घोटाळा आहे. छोट्या पोळीला काय म्हणतात? नैवेद्य. का मारुती उभा मारुती आहे, मग या मारुतीला जर मोठी पोळी पाठवली तर त्याचं पोट दुखणार आहे. मला आनंद वाटला, मध्ये गेलो, एसी बसवली मारुती राहायला. ज्यांना कोणाला कल्पना सुचली त्यांना धन्यवाद. आपल्यासारखं त्यांना पाहायचं. आपल्याला गरम होतं ना, आपल्याला गरम होतं ना, मग मारुतीला होत नसेल का? बरं आपण तर बिनकामाचे सगळे काम करून काम करणारा इतकं काम करून उभा आहे ना. आमच्या देवगिरी किल्ल्याजवळ भद्रा मारुती, भद्र झोपलेले मारुती,
ही भावना आहे ना, आमचे मारुतराय थकून आले, मोठा पराक्रम करून आले, त्यांना विश्रांती पाहिजे, विश्रांतीसाठी बाजाराला आले, विश्रांती घेणारे मारुती. मग इथं उभे तर एसी आनंद वाटतो. हा मोठी पोळी नाही, छोटी नैवेद्य. बरं नैवेद्य देता तर येतात. दुसरा वनवास आहे का? प्रत्येक नैवेद्यावर तुम्ही एक भाजा ठेवता. मला माहिती आहे एक भाजा टोकरून तेरा निघाला पोहोचतो आणि अर्धा भाजा पिंट्या हातात घेऊन गलीत फिरतो. असला नैवेद्य देवाला. बरं दाखवायला मोठी माणसं नाही, हाफ चड्डी हाफ तिकीट. आणि आई चांगली रोग बाळ्या जा देवाला नैवेद्य दाखवून. देव म्हणतो बाळू तू दाखव, मी पाहतो, कुत्रा नील. आपला गोटा नारळ फोडतो आपण देवाला. नारळ फोडल्यानंतर सारं नारळ देवाला ठेवतो, रिकाम्या हाताने घरी जातो. बरोबर? 25ला झालंय, परवडतं का ठेवायला? एवढा तुकडा देवाला, बाकीचं आणि नासक निघालं तर किती विचार श्रेष्ठ आहेत आपले. अरे तो बुद्धिमत्ता वरिष्ठ आहे आणि त्याला तुम्ही नासक नारळ सरळ म्हणतात मारुतीला. अरे रावणाला दुपारी 12 वाजता चुना लावून आलाय तू, आणि तुम्ही त्याला दुपारी 12ला चुना लावताय. पण आपली भक्ती अशी करतोय भक्ती, पण त्याच्यामध्ये प्रेम जीवाला भावना कमी पडते. तुम्ही द्या खायला तयार, फक्त आपण त्या योग्यतेचं देत नाही. शबरीनं देवाला काय दिलं हापूस आम्ही बोर दिली. बोर देताना मात्र एक केलं, झाडाची तोडून दिली नाही, मध्ये चाखून टाकली. गोड गोड असणारी देवाला दिली, आंबट फेकून दिली. कधी विचार केला का आपण ज्या दातानं शबरीनं बोर टोकरली ते दात घासायला शबरी कुठलं म्हणजे वापरत असेल? भागवतकारांनी 5 गोष्टी सांगितल्या. शबरीची जात नाही पाहिली, कुब्जेचं सौंदर्य नाही पाहिलं, सुदामाची श्रीमंती नाही पाहिली, ध्रुव बाळाचं वय नाही पाहिलं, आणि प्रल्हादाच्या कुळाचा विचार करत बसला नाही. प्रल्हादाचा पप्पा दरवर्षी 4 सप्ते करत होता. बरोबर? सप्ते करत नव्हता, सप्तेवाल्याकडून हप्ते गोळा करत होता. त्याचं गणित होतं, नाव घेऊन येते देवाची, हे गणित. त्या प्रल्हादाचा भाव देवानं पाहिला, ध्रुव बाळाचा भाव देवानं पाहिला, शबरीचा भाव देवानं पाहिला, कुब्जेचा भाव देवानं पाहिला. एक ठिकाणी वाकडी 65 वर्षाची काळी कुट्ट म्हातारी आणि हाताला देवाच्या धरून म्हणते, देवा माझ्या मंदिरी कधी तरी यार, हरी माझ्या मंदिरी कधी तरी यार. आणि देव मथुरेत गेल्या सगळ्यात पहिलं तिच्या घरी जातो. या लोकांच्या सौंदर्याचा, कुळाचा, जातीचा विचार करायला देवाकडे वेळ नाही. आमच्या देवानं जे बोललेत ना, ज्ञानोबारायांनी तेच छातीला हात लावून सांगितलं, आम्ही परमार्थात पाय ठेवला त्या दिवशी आमची याद, आमचं कुळ हरपून गेलं.
आपल्या वारकरी संप्रदायाला भजन गंधर्व रघुनाथजी खंडाळकर आणि स्वर सम्राट कल्याणजी गायकवाड ही दोन रत्न वारकरी संप्रदायाच्या झोळीत सरस्वतीच्या उजव्या अंगावरून घरंगळत येऊन पडलेली रत्न. अशा शेकडो चाली पूजेने संप्रदायाला दिली. मला फार आवडतात म्हणून त्यांच्या परंपरेतलं गाणं आहे. गुरुजीकडून हे बघा, आपल्या भक्तीचा भाग्योदय कुठे ते सांगतो. भक्ती कोरडी असता कामाने भावनेची असली पाहिजे. नामयाची जणी कोण तिचा भाव. जीवित पंढरीराव केसरी, एका बाजूला 33 कोटी देव एका पारड्यात ठेवा आणि दुसऱ्या पारड्यात आमच्या जनाबाई ठेवा. 33 कोटी देवांच्या पारड्यापेक्षा आमच्या जनाबाईचं पारड जड भरल्याशिवाय देवानं सिद्ध करून दाखवलंय. एका बाजूला सगळे आणि एका बाजूला जनाबाई एकटे. पहा, आपण काकड्यातून जाऊ तिथे रोज म्हणतो आपण, वळवडापासून महाद्वारापर्यंत सुरवणांची दाटी 33 कोटी देव हात जोडून उभे आहेत. अजून पंचप्राणार त्यागे ओणी देव श्रीला येती भावे देव आले देवाच्या बायका. शुकसंकादिक नारद तुंबर भक्ताच्या कोटी एवढे झाले. अजून ऐका, रंभालिक नाचती उभ्या जोडून त्रिशूळ डमरू एवढे लोक त्याच्या दारात आहेत. पहाटे 4ला एवढे लोक विठोबाच्या दारात आहेत आणि विठोबा 3:30 वाजल्यापासून जनाबाईच्या घरात आहे. कोण मोठं रांगेतले तसेच बेटिंगला ठेवले आणि हा बुवा तिकडे गेलाय. यांनी नैवेद्य आणलाय, हारतुरे आणले, चंदनादी आणले, आरत्या आणल्या, सगळ्याला नाथ आणले आणि तिच्या सोबत जाऊन जात्यावर गळत बसलाय. येऊ का नाही दळे नाही करी एकरी दळीता शिणले हात लावी वहिली. येऊ का नाही दळे नाही करी. जात लक्षात आहे का? चिंचवडला आल्यावर विसरलं आहे ना. 2 कडवे माग म्हणा. जात्यावर चौघी असतात ना काय? हो म्हणू नका, दोघीच असतात. चौघीला कसा बोळ होईल. विठाई जनाई आपल्याला जात्यावर बसवायच्या. जनाबाई विठाईला बोलवते. सोनर आरडाओरडा म्हणजे काय? आणि त्या आरडाओरड्याला दाब द्यायचा आमचा देव. जाऊन जात एकीकडून जनाई, एकीकडून मिठाई आणि मग गाणी. महिला मंडळ खरंच भजन्यांपेक्षा हुशार बरं का नाही. खेड्यापाड्यात असं होतंय, पुढच्या पुराण म्हणणाराचं पाठ राहतं आणि मागच्याचं पाठ नसतं, मागचं गप उभा राहतं. यांचं तसं नाही. जात्यावर एक गाणं म्हणले मागचे नसलं पाठ ते जोडून घेतली बरोबर मिळेल सुरणे राहतो मला. मॅचिंग सेंटर करून घेतात. पुढची म्हणते माझ्या भावाच्या दाराला आणि सोन्याचं कुलूप. मागची म्हणते नरे 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 नरे. मॅचिंग झालं.
एकदा तर असं घडलं, वारकरी दवायला बसले, महाराष्ट्र फिरले की तिनं सुरू केलं, माझा भाऊ आळंदीला, माझा भाऊ देहुला, माझा भाऊ त्र्यंबकाला, माझा भाऊ नाशिकाला, माझा भाऊ रामकुंडाला, माझा भाऊ पंढरपुराला, माझा भाऊ शिंगणापुराला, माझा भाऊ मोरगावला, माझा भाऊ जेजुरीला. आता मागच्या बाईचे एवढे गाणं पाठ नव्हते गावात. तिनं बरोबर डोकं लावून सुरू केलं, जिथं जिथं तुझा भाऊ तिथं तिथं माझा भाऊ. तुझा भाऊ गावाला जरी गेला तर माझा मागच आहे. तुझ्या गाडीत नाही घेतला तर दुसऱ्या गाडीत येईल, पण मागच आहे तुझं. असं यांचं चालतं. आता देव असे झाले, इतके भारावून गेले, जनाईने सुरू केलं, पांडुरंगाचा पिता रखुमायामुची माता. देवही डोळे झाकून कुंटा ओढत ओढत म्हणायला लागलाय देव, पांडुरंगाचा पिता रखुमायामुची. ह्या जात डोक्यात घालून रखुमाई त्याची पोर आहे, बायको. म्हणतो काय, याला म्हणायचं पागल होणं, बेभान होणं, धुंद होणं, भारावून भांबावून जाणं, मंत्रमुग्ध होणं. देवाला तुम्ही मंत्रमुग्ध केलं, तुमच्या भक्तीचा भाग्योदय झाला. आम्हालाही करता येईल, पण आमची उंची तेवढी नाही. आणि आमची उंची खाली आणण्यात आम्ही जेवढे जबाबदार आहे तेवढे तुम्ही जबाबदार. तुम्ही जर बाजार लोकांचा भाव वाढवला नसता तर कीर्तन परंपराची वाट इतकी एवढ्या लवकर लागली नसती. तुम्ही बाजार लोक बाजारात आणले आणि कीर्तनाचा बाजार भरवला, त्यामुळे आज संप्रदायाकडे बोट दाखवायची वेळ आहे. आमची एकच माऊलीला प्रार्थना असते, आम्ही संप्रदाय मोठा करणे एवढे मोठे, आमची ती योग्यता नाही, ती पात्रता नाही. मोकळ्याच मनाने बोलायचं तर संप्रदाय मोठा करावा एवढ्या लायकीचे आम्ही नाही. फक्त आम्ही एक दक्षता घ्यावी, आमच्या वागण्यामुळे संप्रदायाकडे कोणी बोट दाखवावं एवढं तरी अधपतन आमचं होऊ नये, एवढी खबरदारी जरी आम्ही घेतली तर आमचे वारकरी संप्रदायावर अनंत उपकार होईल. आणि तरुण कीर्तनकारांना हे कळायला सांगणंही गरजेचं आहे, त्यांनी समजून घेणंही गरजेचं आहे. म्हणजे मी फार म्हातारा आहे असं नाही, पण सेवा जास्त काळ करतोय, 25 वर्षे काम करतो ह्या क्षेत्रात. यूट्यूबला 200 कीर्तन सापडतील तुम्हाला, जी टॉकीवरून 150 कीर्तनाचे भाग प्रसारित झाले. पण कुठेही एखादा शब्द कोणी धरावा आणि त्या शब्दाचा जाब मला विचारावा असा एकही चुकीचा शब्द गेला नाही, कीर्तनाच्या गादीवरून सांगू शकतो. आमच्यामुळे संप्रदायाकडे असं बोट कोणी करू नये, एवढं आमच्याकडून आचरण घडावं. संप्रदाय तुकोबा ज्ञानोबांनी मोठा केलाय, आम्ही मोठा करायची गरज नाही. फक्त आमच्यामुळे डाग लागणार नाही याची काळजी आम्ही घ्यायची. नाहीतर कीर्तन भक्ती करताना त्याचाही भाग्योदय होतो. झालाय आमच्या कीर्तनकारांनी करून दाखवला, प्रमाणाने सांगून देतो. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन पुणे जीवनाचे पांडुरंग, पुणे जीवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन नामदेव कीर्तन जीवनाचे पांडुरंग, पुणे जीवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन समी म्हणे ज्ञानदेव बोला अभंग, अभंग ज्ञानी होता.
भाग्योदय असं म्हणायचं.
कर्माचा भाग्योदय, ज्ञानाचा भाग्योदय, भक्तीचा भाग्योदय आपल्या जीवनात कोण म्हणतात? संसारी जन्मी जे याची लागी तुका म्हणे भाग्य या नावे. म्हणजे सगळं प्रस्तावने गुरुने शेवटच्या चरणात सगळं विषय दिला. वेळ आपली संपली, सेवा संपली. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. आपल्या ट्रस्टचे अध्यक्ष हनुमंतरावजी मित्रे, सचिव आप्पासाहेब सायकर, सर्व विश्वस्त मंडळ, माता भगिनी लक्षणीय संख्येने उपस्थित आहेत, मला धन्यवाद. पुरुष मंडळी, तरुण बांधव, ज्येष्ठ मंडळी, आपणास कोटी कोटी धन्यवाद. दोन्ही तरुण तडफदार मृदंगाचार्य, टाळ्या त्यांच्यासाठी करा.